मारुती, काळजी करू नकोस. पोलिसांना कळवलंय, ते तुझ्या मुलीला नक्की शोधून काढतील. पण आदित्य कसा अजून घरी नाही आला? मारुती, तू आदित्य सोबतच होतास ना? मारुती, आदित्य कुठे आहे? आदित्य बाबा पारूला शोधायला गेले. काय? तुम्ही मला बोलवलंत ना तेव्हाच. आदित्य किर्लोस्कर आणि ड्रायव्हरच्या मुलीला शोधायला. आयडिया. हेलो, लड़की मिल गई। आता कुठे जाणार आहे? म्हणजे हे सोपान होतं. मारुती मामा, हे काय बघतेय मी? आदित्य स्वतः दरवाजा उघडतोय. बाप रे. नाही म्हणजे आदित्य तसा समजूतदारच आहे म्हणा, पण हे जरा जास्तच नाही. म्हणजे मालकानी दरवाजा उघडणं इथपर्यंत ठीक होतं, पण आता मालकाचाच ब्लेझर.
नाही, बोलायला काही शिल्लक असतं तर आदित्य किर्लोस्कर असे गप्प राहिले नसते मॅडम. तो गप्प आहे कारण त्याच्यावर किर्लोस्करांचे संस्कार आहेत आणि त्या संस्कारांना तडा जाईल असं तो कधीही वागणार नाही हा विश्वास आहे मला. आदित्य अभिमान आहे माझा आणि मला विचारल्याशिवाय तो कोणताही निर्णय कधीही घेणार नाही. मी आईला सांगून पारूला किचन डिपार्टमेंट मध्ये कामावर ठेवायला सांगतो. मामा, माझा शब्द आहे. आणि आता तुमच्या प्रश्नाचं उत्तर. आदित्य कुठे होता? थँक्यू मिस्टर आदित्य किर्लोस्कर. तुमच्यामुळे गेली कित्येक वर्षांपासून ही टोळी आम्हाला पकडायची होती, ती सापडली. भावासारखे धावून आला नसता तर काय झालं असतं आमचं, देवच जाणे. धन्यवाद. नाही प्लीज, मी काहीच नाही केलं. जे काय झालंय ते पारूमुळे शक्य झालं. हा आहे माझा आदित्य किर्लोस्कर. आज त्याच्यामुळे कित्येक मुलींचं आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून वाचलंय आणि त्यातलीच ही एक मुलगी. त्याचं कौतुक करण्याऐवजी तुम्ही त्याच्यावर आरोप करताय. एक लक्षात ठेवा, किर्लोस्कर कधीही काहीही विसरत नाहीत आणि तुम्हाला बातमी छापायचीच असेल तर खरी बातमी छापा, जी आत्ता मी तुम्हाला दे. दिशा, ही आहे दिशा, माझी आणि किर्लोस्कर घराण्याची होणारी सून. हिचं लग्न माझा प्रीतू दिशाचं आणि माझा धाकटा मुलगा प्रीतम त्या दोघांचंही लग्न किर्लोस्करांच्या इब्रतीला शोभेल असं लवकरच लावून देण्यात येईल. कॉंग्रॅच्युलेशन सर. एक फोटो प्लीज प्लीज सर, एक फोटो प्लीज. आणि म्हणून मी अशी बेअक्कल बेशिस्त झाली आणि म्हणून हे समजा पुढचं घडलं. काल अचानक त्यानं त्याच्यातल्या आईला बाहेर काढलं, मला लई बोलला, मारलं. बा मी लई त्रास दिला ना रे तुला, मला माफ करशील एकदाच. आबाळासारखा बा आहे माझा, कोरड्या जमिनीवर बी पाणी पाडणारा. माझ्या बाची यात काय बी चूक नाही, त्याला माफ कर. मालकानी दरवाजा उघडणे इथपर्यंत ठीक आहे, पण आता मालकाचाच ब्लेझर. थांबा. कोट असू दे तिच्या अंगावर.
घे. नको. पी अगं, गरज लागेल. पण ज्यांनी कोणी पत्रकारांना ही बातमीची रसद पुरवली त्याचं नाव जेव्हा मला कळेल तेव्हा काय होईल ह्याचा अंदाज आहे ना तुला? वहिनी, रसद म्हणजे? सांगते, पण अजूनही वेळ गेलेली नाहीये. माणसाने सत्य बोलून मोकळं व्हावं. सत्य? कसलं सत्य? मला ना वहिनी, तुम्ही काय बोलताय ना ते काही कळतच नाहीये. अहो, मला कळलंय. काय काय कळलंय वहिनी? हा, चांगलं, नॉट बॅड. प्रीतम सर, ए माझी दुसरी फ्रेंड आली. आता एका फ्रेंडला कळणार दुसऱ्या फ्रेंडचं दुःख. How I feel right now, यार. मला नाही करायचं. प्रीतम सर, तुम्ही शांत व्हा ना, आधी शांत व्हा. जबरदस्ती करतो माझ्यावर. तरी बघत तर वाट लागल. काय करू? यो, आदित्य सरांचा फोटो आहे म्हणजे आदित्य सरांचाच नंबर असेल. बोल प्रीतू. प्रीतू नाही, मी पारू बोलतेय. पारू, तुझ्या कामाचं होईल काहीतरी. प्लीज थोडं थांब. अहो, कामाचं नाही बोलायचं मला. हळू बोला ना. ते मला ना प्रीतम सरांबद्दल बोलायचंय. मॅडम ना समजलं तर? नाही नाही नाही, तू थांब तिकडेच, मी आलो. आदित्य सर, बरं झालं तुम्ही आलात. बघा ना कशी करताय ती. चल आपण त्याला त्याच्या रूम मध्ये नेऊया. चल. काकूला यातलं काहीच कळतं का म्हणे? आपण ना हे कुठेतरी लपवायला पाहिजे. पण काय श्रीकांत? पहिल्या प्रीतमच्या आयुष्यातला महत्वाचा निर्णय हा. मला वाटतं एकदा आपण बोलूया त्याच्याशी. बेवड्याचं लग्न, आत्ता येणार मज्जा. वहिनी, सॉरी, दरवाजा उघडा होता, माझ्या कानावर आलं जस्ट, म्हणून बोलते. दादासाहेब, मला ना वहिनी म्हणतात ते पटतंय. कशाला विचारायचं ना प्रीतमला? अहो म्हणजे बघा ना,
प्रीतमला बोला चालायची शुद्ध नाहीये, सतत धडपडतोय तो, आणि तो काय बोलतोय त्याचं त्यालाही कळत नाहीये. सतत आपलं दारू दारू दारू. बाप रे, मला तर दारू हा शब्दही माझ्या तोंडात नको वाटतोय. आणि मग कशाला ना त्याच्याशी बोलायला हवंय ना वहिनी? चल मी बघते. वया पुस्तक घेऊन घेऊन तर काय घेणार, वया पुस्तक तेच घेणार आहे. घनी, अरे आपल्या आईचं सपान होतं, तू खूप शिकावं, चांगला मोठा माणूस व्हावा. तायडे, तुला असं वाटत नाही का तू आधी स्वतःसाठी कानातलं घ्यावं? कशाला त्या कानातल्याचा विषय काढला परत? माझ्या शाळेचा विषय तिनं का काढला? गणी, तुला इकडच्या शाळेत जावंच लागणार आहे. अरे तू ना आदित्य सरांसारखं ना खूप शिक आणि चांगला मोठा माणूस हो. आदित्य सरांसारखं? वय मग ठीक आहे. पण गणी, तू मोठा माणूस झाल्यावर तुझ्या या तायडेसाठी काय घेणार आहेस? कानातलं. कसं आहे ना पारू, सापडल, कानातलं सापडल. तुझ्या आईच्या कानातलं असं वाया नाही जाणार. सापडलं तर सापडलं, आणि जर का नाही सापडलं ना तर कुठल्या तरी चांगल्या माणसाच्या उपयोगी पडू दे बस. अरे यार दादा, तू चिडू नको ना यार असं माझ्यावर. नेहमी घेतोच ना समजून, तसं आत्ताही घे ना यार. आणि काय सॉलिड लागतोय रात तुझा, अजून झोमतोय मला. बघ, आय नो की माझंच काहीतरी चुकतंय आणि मी ते सुधारेन. ओके, पण ऐक ना, मी तुला एक प्रश्न विचारतो, त्याचं मला उत्तर दे, ऑनेस्टली द्या. ओके, सपोज आईने तुझं एका मुलीबरोबर लग्न ठरवलं तर त्या क्षणी मी तिच्याशी लग्न करेन. अरे पण तुझं प्रेम नसेल तरी? हो, आईचा शब्द माझ्यासाठी शेवटचा शब्द आहे. ओके फाईन, मग मी पण ट्राय करेन की ह्यापुढे कमी चुका करेन. ओके, प्रॉमिस. गुड. प्रीतू, ऑमलेट खाऊ नकोस. का? नाश्ता झाल्या झाल्या तुला देवळात जायचंय. देवळात का? नाही म्हणजे जाईन मी, पण कारण कळलं तर. तुझी आणि दिशाची पत्रिका दाखवायची गुरुजींना. दामिनी, झालं का तुझं? नाही. मी लवकरात लवकर आईशी बोलून तुझ्या किचन मधल्या जॉबचं फायनल करतो. चांगला झालाय नाश्ता, पण तेच तेच होते नाही. म्हणजे किचन मध्ये एखादा नवा माणूस आला तर नवीन डिश बनतील. करेक्ट. जस्ट मनात आलं म्हणून बोलली. तसा माझा एक नातेवाईक आहे, तो गरजूही आहे आणि उत्तम कुकही आहे. वाटलंच होतं मला. तुम्ही म्हणत असाल तर लगेच बोलवते, एका मिनिटात येईल. आपल्याकडे पुरेशी माणसं आहेत किचन मध्ये. नाही तरी तो खा. म्हणजे
नाहीच घेणार का तुम्ही कोणी नवीन माणूस? खा दामिनी. आणि मला खात्री आहे तू आईचं मन नक्की जिंकशील. मी लवकरात लवकर आईशी बोलून तुझ्या किचन मधल्या जॉबचं फायनल करतो. आदित्य, काय रे, कुठे हरवलास? आई जरा मला बोलायचं होतं. बाप रे, कुठल्या मुलीबद्दल बोलायचं का? हो. हा, म्हणजे त्या ड्राय. बोल. आई, मी मारुती मामाला पारूला जॉब देईन असं वचन दिलं. आपण तिला आपल्या किचन डिपार्टमेंट मध्ये कामावर ठेवू शकतो का? असंही खूप चांगलं जेवण बनवते, आपण सगळ्यांनी बघितलंच आहे. अरे बापरे, किर्लोस्करांच्या घरातली हवा बदलतीये वाटतं. नाही म्हणजे आधी निर्णय फक्त अहिल्यादेवी किर्लोस्कर म्हणजे बहिणी घ्यायच्या. आता कोणीही कसले निर्णय घ्यायला लागलाय. दिशा आणि मीरा कुठे राहिल्या? आता देवी माझी पण इच्छा पूर्ण करेल ना. प्रीतम सर, अहो तुमच्याकडे तर समजच आहे की साक्षात देवी आईच तुमची आई आहे. आणि काय हवंय तुम्हाला? दिशा बरोबर माझं जे लग्न होतंय ना ते मोडायचं यार मला. आणि आई आज तिला घेऊन इथे येणार आहे की आमच्या काहीतरी पत्रिका वगैरे जुळवायची. प्रीतम सर, खरं सांगायचं ना तर ते दिशा मॅडमचा स्वभाव मला बी नाही पटत. पण मला एक सांगा, तुमची नेमकी अडचण काय आहे? अगं, तसं तुला पटत नाही ना स्वभाव, तसं मलाही पटत नाही. आणि हीच अडचण आहे माझी. पण तू जादूगार आहेस ना, मग एक काम कर, तू ना काहीतरी जादू कर. हा, काहीतरी अशी जादू कर ना की ती इथे येऊच नाही. हा, ऍक्सिडेंट वगैरे होऊ दे. असं वाईट साईड बोलू नये. वास्तव तथाच तू म्हणते. अगं अहिल्या, सॉरी जरा यायला उशीर झाला. नो प्रॉब्लेम. आंटी, प्रीतम इथेच असेल, त्याची बाईक तर इकडेच आहे. अहिल्या, आता बराच वेळ झाला. हा प्रीतम राहिला कुठे? प्रीतम? आणि ती त्या ड्रायव्हरचीच मुलगी आहे ना? काल आदित्य, आज प्रीतम. अहिल्या, हे सगळं नेमकं काय चाललंय काय? इतरांचं सांगत नाहीये मी, फक्त किर्लोस्करांबद्दल बोलतेय. या देवळात आपल्याला पहिल्या पूजेचा मान आहे. आणि आपण काय करायला आलोय ह्याचं तरी भान ठेव. लहान आहेस का तू आता? काही दिवसात लग्न होणार आहे तुझं. यात प्रीतम सरांची काय बी चूक नव्हती. आना, तुम्ही इथं येणार आहे ते मला बी माहित नव्हतं. विचारलं मी.
महत्वाचं काम झालं असेल तर जे करायला आलोय ते करायला जाऊया का? मीरा, दिशा, हो. लाख छिपाओ छिप न सकेगा राज हो कितना गहरा, दिल की बात बता देता है असली नकली चेहरा. काय बाबा, कसलं राजन कसले काय? ए हॅलो, मी बाप आहे तुझा, मला नाही समजणार तर कोणाला समजणार? हा, बर चल, काय काम करत नसशील तर मस्तपैकी फिरून येऊयात. माझे एक काम आहे, तुलाही बरं वाटेल. चल. नाही नको, तुम्ही जाऊन या ना. ठीक आहे, बोलण्यासाठी प्रत्येक वेळेला बाहेरच जायला पाहिजे असं काही नाही. दोन आपली माणसं कुठेही बोलू शकतात ना. चल बस या. अरे आईवर चिडलायस ना? नाही. खोटं बोलण्याचा अयशस्वी प्रयत्न करतोस रे. अरे तुझे डोळे खरं बोलतात. तू बोलणारच नसशील तर मी थांबून काय उपयोग आहे ना. चला येतो. नाही नाही बाबा, थांब ना. बघ, मी बोले नाही अहिल्याशी. पारूला कामावर ठेवण्यासाठी तयार करेन मी तिला. खरंच? काय ना, सध्या ती पारूवर चिडली आहे म्हणून नको म्हणते. थोडा वेळ दे मला, डोंट वरी. आणि हेच कारण असेल ना तर चल, मस्त राऊंड मारून यात. बरेच दिवस झाले आपण तसे फिरायला गेलो नाहीये. चल. नाही नाही बाबा, आपण जाऊया ना नंतर कधीतरी. बाबा ऐक ना, पारूच्या बाबतीत आईने जो निर्णय घेतलाय मी त्याचा रिस्पेक्टच करतो. मला मान्य आहे पारूने भरपूर चुका केल्यात, पण मी मारुती मामाला शब्द दिलाय. आय नो, मी आईला न विचारता असा शब्द द्यायला नको होता. खरंच चुकलं माझं. पण बस बस बस, नको जास्त विचार करू. रिलॅक्स हो. बाबा जाताना मारुती मामाला घेऊन जा. अरे नको, जवळच जायचंय. अरे तसंही बरेच दिवसात ड्रायव्हिंग केलं नाही मी. येतो. चल बाय. देवी आई, इतकी वर्ष तू आम्हा किर्लोस्कर कुटुंबावर आपली कृपा ठेवलीस, ती तशीच असू दे. माझ्या दोन्ही मुलांवर तुझी कृपादृष्टी असू दे. प्रीतम आणि दिशाचं लग्न निर्विघ्न पार पडू दे. माझ्या कुटुंबापेक्षा मला काहीही महत्त्वाचं नाही. त्यांना आणि आता आमच्या कुटुंबात नव्याने प्रवेश करू पाहणाऱ्या दिशाच्या कुटुंबाला समृद्ध ठेव, हीच तुझ्या चरणी प्रार्थना.
दिव्या आई, हा कसला संकेत? पण आता काळजी घ्यायला हवी तुम्हाला. हो डॉक्टर, ह्याच्या आधी असा कधीच त्रास झाला नव्हता. मी ड्राईव्ह करायला सुरुवात केली आणि काही वेळांनी अचानक खांदा दुखायला लागला. गाडी लगेच साईडला घ्यायची ना पप्पा. आणि मी तर एका कॉलवर अवेलेबल होतो ना, एक कॉल करायचा फक्त. अरे सगळंच गडबडीत घडलं. अचानक छातीतली कळ वाढायला लागली, श्वास घ्यायला त्रास व्हायला लागला, डोळ्यासमोर अंधारी आली. वाटलं संपलं सगळं. खरं सांगू, क्षणभर तुम्हा सगळ्यांचे चेहरे डोळ्यासमोर येऊन गेले. वाटलं शेवटचं बघतोय तुम्हा सगळ्यांना. डोळ्यासमोर अंधारी होती, कुठून तरी हलकासा बारीकसा प्रकाश आला आणि त्यात अहिल्या तू दिसलीस मला. मनात आलं आता किर्लोस्कर कुटुंबाचं काय. पण म्हणलं नाही, आदित्य आहे, तो सांभाळेल हे किर्लोस्कर साम्राज्य आणि कुटुंब. बाबा, आम्ही अजून इतके मोठे नाही झालो की तुमच्याशिवाय घर सांभाळू. तुम्ही आहात आमच्या पाठीशी म्हणून हे घर चाललंय. ताण लागल्यावर जसा पाण्याचा घोट असतो, भर उन्हात जशी झाडाची सावली असते, तसे तुम्ही आहात आमच्यासाठी. We need you, Baba. Always. येस पप्पा, तुम्ही हवेत नाही यार आम्हाला. पण हे सगळं झाल्यावर तुम्हाला गाडीतून बाहेर कोणी काढलं? तुम्ही होतं का तिथे? मी शुद्धीवर नव्हतोच. नशीब बघ कसं असतं. म्हणजे तुमचे चेहरे डोळ्यासमोर आणत आणत डोळे मिटतच होतो मी, तेवढ्यात मला ती दिसली. ती कोण? पारू. पारू? कोण पारू? ये बघून असं वाटत नाही हो, एवढी हिमतीची पोरगी येते. मग पोरगी कोणाची? माझी पण लेक आहे आता. पारू, आईल्या मॅडम कडे नोकरी मिळाली आहे तुला. ये आईला नमस्कार कर. ये ये ये. क्षणभर तुम्हा सगळ्यांचे चेहरे डोळ्यासमोर येऊन गेले. वाटलं शेवटचं बघतोय तुम्हा सगळ्यांना. अचानक छातीतली कळ वाढायला लागली, श्वास घ्यायला त्रास व्हायला लागला. वाटलं संपलं सगळं. श्रीकांतची बाई अहिल्या, मला कल्पनाही सहन होत नाही. मॅडम आत येऊ का? ये. मॅडम, श्रीकांत सरांसाठी
हळद घातलेलं दूध आणलंय, ठेव. आणि मॅडम, उद्या पूजेसाठी उपवास करायचा आहे. तुम्ही आठवण करून द्यायला सांगितलं होतं. सावित्री, मारुतीच्या मुलीला पारूला उद्याच्या पूजेच्या प्रसादाची जबाबदारी दे. हो मॅडम. हे घ्या. थँक्यू. वेगळीच आहे यार ही मुलगी. तिच्यासाठी आनंदी राहणं किती सोपं आहे. हा, पण जरा गडबड करा. मुहूर्त चांगला आहे आणि तो टळून जायला नको. हो हो. गुरुजी, एक विचारू का? विचार. आमच्या या घरात आज एक नवीन मुलगी कामावर रुजू होते. पारू. पार्वती नाव आहे तिचं. खूप गोड मुलगी, आमच्या सगळ्यांची लाडकी, माझ्या तर अगदी मुलीसारखी. तुम्ही सांगू शकाल का, आज तिचा या घरातला कामाचा पहिला दिवस आहे. कुठल्या मुहूर्तावर तिने या घरात प्रवेश करावा म्हणजे सगळं व्यवस्थित होईल? हो, सांग. नाव काय म्हणलात त्या मुलीचं? पारू. म्हणजे पार्वती, पण आम्ही लाडाने पारूच म्हणतो. सापडला. सकाळी 10चा योग्य मुहूर्त आहे. बर. त्या मुलीला म्हणावं सकाळी 10 वाजता या घरामध्ये प्रवेश कर. गुरुजी, तुमचे खूप आभार. ठीक आहे, एक काम करा, ते गोमूत्र घ्या आणि पूजा सुरू होण्याच्या अगोदर घरभर शिंपडा, म्हणजे घर पवित्र होईल. बर. बघा, हा असा मुहूर्त मी या घरात येताना काढला असता तर नाही. पण मला एक कळत नाही, ह्या सावित्रीला त्या मुलीचा एवढा पुळका का आलाय? सगळं काय मीच सांगायचं का? आता मज्जा बघा. काय काय सावित्री? बोला ना मॅडम. आधार कार्डवर पत्ता काय आहे ग तुझ्या? का? नाही म्हणजे चुकून किर्लोस्कर हाऊस वगैरे काही लिहिलं नाहीयेस ना? काय काय बोलताय मॅडम तुम्ही? अगो बाई, किती तो साळसूतपणाचा आव आणलाय. हे असे गरीब चेहरे करूनच ना बहिणींना भुलवताय तुम्ही. मी जाऊ का मॅडम? पूजेची तयारी करायची. थांब, तेच काम कर. त्या ड्रायव्हरच्या मुलीने कामावर किती वाजता यायचं याच्यासाठी मुहूर्त काढत होतीस ना तू? मॅडम, ते काही चूक होऊ नये ना म्हणून. हो, एवढं कळतं तुला? सावित्री, आत्ताच सांगते हा तुला. अहिल्या मॅडम ना उशीर झालेला चालत नाही असं बी सांगितलंय. हो, लेट झालेलं चालत नाही तिला. उषा, चल, काय झालं? मम्मा डॅडी तुम्ही पुढे व्हा, मी आलेच. हो, मी तेच म्हणत होतो.
पण तुला वेळ कशी कळणार? म्हणजे घड्याळ नाहीये तुझ्याकडे? नाही. हे घे, आता तुझा टायमिंग कधीच नाही चुकणार. प्रीतम सर हे कशा पायी? नाही नको, मला नको, अजिबात नको. नाही नाही नाही. बर ऐक 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 पारू. नको. बाहेर प्रीतम सर घड्याळ देऊ लागले. तू तरी सांग ना नको म्हणून. ऐक पारू पारू, अगं वेलकम गिफ्ट म्हणून घे ना. आज पहिला दिवस आहे जॉबचा तुझा. घे म्हणतोय ना. एक फ्रेंड दुसऱ्या फ्रेंडला गिफ्ट नाही देऊ शकत का? घे. अब तेरा टाइम आएगा, सो कीप इट. ओके, थैंक यू. एक मिनिट. ए तुला ऑल द बेस्ट. हा, हॅलो. आता युती रंग आणणार. अय्या, हे गिफ्ट तर आदित्यने तुझ्यासाठी आणलं होतं, पण प्रीतूने त्या मूर्ख मुलीला दिलं. कमाल आहे नाही? काय? ते गिफ्ट माझ्यासाठी आणलेलं? हो. अगं, स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं होतं मी आदित्यला आणि प्रीतमला बोलताना. पण जाऊ दे, इतकं काही छान नाहीये ते घड्याळ. हो. पण काय ग, शेवटी गिफ्ट ते गिफ्ट. आज गिफ्ट, घरात एंट्री, उद्या काय काय देईल हा मुलगा. आता बघू ती ड्रायव्हरची आगाऊ मुलगी माझ्या बंगल्यात कशी शिरते. चल मज्जा करू. माझ्या वाटेत जो कोणी आडवा येतो ना, त्याला मी अशीच अद्दल घडवते. दिशा, एवढं सगळं घडलं तरी तिचं तुझ्याकडे लक्षच नाहीये. डब्बा घेतीये ती. तिची लायकी तरी आहे का की ती माझ्याशी काही बोलेल? आणि आता तर तिची हिम्मत होत नसेल माझ्याकडे नजर वर करून बघायची. ए, काय बघतेस तू? चल आता उठायचं आणि निघायचं, कळलं ना? या घरची होणारी सून तुला ऑर्डर देते. उठ, चल निघ. पारू, बाला दिलेलं वचन मोडायचं नाही. घाबरली? एक मिनिट, काय सुरू आहे? तुला काही झालं नाही ना? नाही, मला काय बी नाही झालं. ते मला बरोबर 10 वाजता कामावर जायचंय. बघितलंस का किती पुळका येतोय आत्ताच, तेही एका ड्रायव्हरच्या मुलीचा. व्हॉट्स रॉंग विथ यू यार? आणि तू ना या घरची होणारी सून आहेस, झाली नाहीस अजून, कळलं का? व्हॉट इज रॉंग विथ यू प्रीतम? ऍक्च्युली तू माझा होणारा नवरा आहेस आणि तू या कामवालीची बाजू घेतोयस. एक मिनिट दिशा, हे बघ, पारूच्या कामाचा आज पहिला दिवस आहे, तिला जाऊ दे, आपण बोलूया.
नाही, ही मुलगी घरात जाणार नाही. आज मला कळूच दे, या घरची होणारी सून इम्पॉर्टंट आहे की इथली कामवाली. आणि तसंही आदित्य, तू माझ्यासाठी आणलेलं गिफ्ट प्रीतमने या मुलीला देऊन ऑलरेडी प्रूफ केलंय कोण इम्पॉर्टंट आहे ते. पारू, चल आता नैवेद्याला सुरुवात कर. उगाच मुहूर्त टाळायला नको. हं? होय. काय सुरू आहे? होईल ना वेळ? नाही, नाहीतर मुहूर्त निघून जायचा म्हणून म्हटलं. पारू, तू नैवेद्यावर लक्ष दे. अगं साखर घालायची असते त्यात, नाहीतर चुकून मीठ पडायचं. ऐक ना, ड्रायफ्रुट्स वगैरे असा काही शब्द माहितीये तुला? नाहीच कळणार ग तुला. असो, काजू, बदाम. अशी थांबू नको, उशीर झाला ना मुहूर्ताला. अहिल्यादेवी, वहिनी रागावतील. कर लवकर. दामिनी मॅम करेल ती. मग करेलच ती, तिचं आहे ना काम, मग करायचं. तसं नाही मॅडम, हे बघा आज पहिला दिवस आहे तिचा कामावरचा. तुमच्या बोलण्यामुळे उगाच डिस्टर्ब होईल ती. ए काय ग डिस्टर्ब लावलंय? हे बघ, मी मालकी नाही या घराची. तू नाही मला शिकवायचं हे करायचं हे नाही करायचं. तुला जमतंय तेवढं कर, नाहीतर निघायचं. मी थांबते तर तू तुझं काम कर. निघ. काय ते मी ते काय? अगं मगाशी घातलीस ना तू साखर. म्हणजे मला असं वाटतंय की मगाशी घातलीये साखर. मला नको विचारू, मला नाही माहिती. बघ तुझं तू. आणि हा, चाखून वगैरे बघू नको. हा, नैवेद्य आहे ना तो. ऐक ना, तुझ्या बाबांनी म्हणजे मारुती मामांनी तुला लग्नासाठी इकडे बोलवून घेतलंय ना? मग हे नोकरी वगैरे कशाला? काही दुसरा उद्देश नाहीये ना तुझा? अगो गॅस करपेल. नैवेद्य तयार आहे ना? 5 मिनिटात लागेल. संजना, जाऊन बघ काय झालं. पारू, अगं गॅस. अरे बापरे, तरी मी मगाशी म्हणत होते करपेल सगळं. बघा आता करपलंय का. पाच मिनिटात प्रसाद लागेल, तयार ठेवा. हो हो.
वा, गुड. बरं झालं मी इकडे थांबले. निदान प्रसाद तरी चांगला झाला ना. तुम्ही पटकन रेडी व्हा. कधीही बोलवतील आता बाहेर. झाला. MBA झालीयस का तू? बर, मला पण करायचं होतं. मग का नाही केलं? बिझी होते मी. हे एक छोटंसं गिफ्ट. काय येते? ठीक आहे. ही मुलगी माझ्या नजरेसमोर सुद्धा येता कामा नये. सावित्री, किर्लोस्कर घरात यापुढे कुणीही चेहरा लपवून फिरू नये. हा माझा आदेश समजावा. पारू, तू तर डायरेक्ट सिक्सरच मारलास. हो मारुती दादा, पारूची ना दृष्ट काढायला हवी. अहो नजर लागेल ना असं काम केलंय पोरीने. होय बा, लय भारी शिरा झालाय. लय भारी, लय भारी. शिरा नाही, परसाद. परसाद म्हणायचं. वय वय, तीच. वाह वाह, तू ना आज पाहिजे होतास बघ. समजा ना तुझ्या डोळ्यात एकच घडायला पाहिजे होत. तुला माहित आहे बा, आज माझ्या देवी आईनं मी बनवलेला परसाद खाल्लाय. अन नुसताच खाल्ला नाही बा, देवी आईनं परसाद ना लई म्हणजे लई आवडलाय बघ. आणि सगळ्यात महत्वाचं काय माहितीये बा, आता मी देवी आई समोर कधी बी जाऊ शकते. ये ततड 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 ततड. सारी परत सारी. पारू, आता सॉरी हा शब्द तुझ्या डिक्शनरीतून काढून टाक. सॉरी म्हणायची वेळ येईल असं काही कामच करू नको. थँक्यू. यो शब्द म्हणायचा का? नाही, मी तुला म्हणतोय थँक्यू. आजचा प्रसाद खरंच खूप छान झाला होता. आणि एकूणच आजचा तुझा पहिला दिवस खूप मस्त केला. सकाळचा तो एक प्रसंग सोडला तर प्लीज विसरून जा. आणि पारू,
पारू आल्यापासून तुम्ही सगळेच खूप आनंदी दिसताय. काय सचिन दादा? चांगलंय, असेच आनंदी राहा. चला येतो मी. गुड नाईट. गुड नाईट. पारू, आज तुझ्यासाठी सोनियाचं दिन असेल, हो ना? अगं आदित्य सरांनी तुझं कौतुक केलं. खूप मोठी गोष्ट आहे बाळा. बाळा, उद्या आधी पहिली मंदिरात जा आणि देवाचे आभार मान. वय पारू, मला असं वाटतंय आजी, तुम्हाला रस्ता वलंडायचा आहे का? मी वलंडून देते, या. येते आम्ही. तू कॉल करत राहा. मी अजून 1 तास तरी काही पोहोचत नाही. कीप वेटिंग बेबी. ही तर त्या बंगल्यावरच्या नोकराचीच मुलगी आहे ना? काय मूर्ख मुलगी आहे ही. इथे पण मांजरीसारखी आडवी आली. मॉम, तू काही म्हण, पण या मुलीला मी तिची लायकी दाखवून राहणार. आणि आता तर एकटी आहे. आत्ता बघू हिला कोण येतंय वाचवायला. पर्यंत सगळ्या मुली माझ्यासाठी थांबायच्या आणि मी इथे त्या दिशाचा वेट करतो. अरे एक तास झाला यार हिला. दिस इज नॉट डन यार. कम ऑन, मी चाललोय. नको, परत ती आईला काहीतरी सांगेल. आईला समजवणं अजून कठीण होऊन जाईल. पेक्षा वाटच बघतोय. जादूगर, जादूगर, हाय. पारू, अगं हेच ते ग. काय किती वाजले? कुठे चालली आहे सगळं? अहो, ते मी देवळात चाललीये देवीचे आभार मानायला. माझ्या कामाचा पहिला दिवस चांगला गेला ना, म्हणून सावित्री आत्याला सांगितलं की देवळात जाऊन ये. वा, बरं चल मग मी सोडतो तुला. तसं पण मी त्या दिशासाठी थांबलेलो आणि ती काही येणार नाहीये आता. सो चल चल चल. हो, तुम्ही यावरनं मला सोडणार आहात? हो. नाही, मला भीती वाटते. तुम्ही तुमचं जा, मी माझी जाते. मला नाही परवडायचं ते. हे 1 मिनिट. तिला काय बोलायचं नाही, जाने माने अपनी. मी कुठं काय म्हणते, काय बी नाही. पण तुम्ही जा ना, माझी मी जाते. चल ना, पटकन सोडतो यार. प्रीतम सर, तुम्ही जा, मी जाते ना माझी. लुकिंग गॉर्जियस. आय बेट हे कपडे एक्सक्लुझिव्ह असतील. येस, करेक्ट ओळखलंस. ये ना, बस बस. काय ग दिशा, एकटीच आलीयस का? नाही, आलाय ना माझा फियॉन्सी पण आलाय सोबत. ओ, अगं आहे कुठे तुझा फियॉन्सी? तो तिकडे बसलाय. एक मिनिट. सॉरी गाईज, आय विल गेट हिम. प्रीत, चल ना तिकडे. हो, राहू दे ना, जा ना तू. प्रीत, अरे असं का करतोस? चल ना. राहू दे ना दिशा. प्रीतम चल. गाईज, हा प्रीत आणि हे सगळे माझे फ्रेंड्स. ही वाणी, हॅलो, अर्चना, मिहीर, नितेश, गंधाली, भाग्यश्री, अमेय. आणि दिस इज माय फियॉन्से
प्रीतम किर्लोस्कर. ओ कॉंग्रॅच्युलेशन्स. प्रीत ये ना बस. अरे बस. दिशा दिशा गुड चॉईस हा. म्हणजे काय, आमची दिशा आहेच बेस्ट. पण बाय द वे तू जॉब वगैरे काय करतोस? मग इन्व्हेस्टमेंट बँकर? पॉलिटिशियन आहे. मग बिझनेस टायकून? आणि एज्युकेशन? MBA केलं असणारच ना? युनिव्हर्सिटी कुठली? आय मीन केम्ब्रिज, हॉवर्ड. मी 5 वर्ष स्टेट्समध्ये होतो. दिशा, यू नो ना, माझी फॅमिली इथे राहूच शकत नाही. प्रीतम, तुला माझ्या नवीन बिझनेसची माहिती सांगू का? प्लीज प्लीज. आदित्य सर, हे बघा, ह्यो धागा का नाही मी बांधला इथं. ओके. ते मला तुमच्या बंगल्यात नोकरी मिळावी ना म्हणून. आणि बघा ना, मला अहिल्या मॅडम कडे काम मिळालं. माझी इच्छा पुरी झाली. आता का नाही, आता यो धागा सोडायचा, म्हणजे आता पुन्हा काही अडचणी यायला नको ना म्हणून. हात पुढं करा करा. आदित्य सर, यो धागा ना कायम तुमच्या हातात राहू दे. तुमच्या कामात तुम्हाला यश मिळेल. ओके. हे घ्या, हे घ्या. बघ बघ, त्या पुरीचा चेहरा चंद्रावानी चमकायला लागलाय. तर ती महागड्या पार्लर मध्ये जात असेल. नाही नाही, मी नाही जात कुठल्या पार्लर फिर्लर मध्ये. अहो, मला ते परवडत बी नाही. बघ बाई, आमचं काय, पोटा पाण्यासाठी उन्हातानात काम करावं लागतं, म्हणून पोरीचा चेहरा असा रापला. 7 दिवसावर हिचं लग्न आहे आणि चेहरा बघा कशा मोठमोठ्या फुटकोळ्या आल्यात. असं आहे वय. माझ्याकडे ना एक मस्त उपाय आहे. आता हे जास्वंदीचं फुल बघा, हे घ्यायचं, याला मस्त पैकी वाळवायचं, याचा बारीक बारीक चुरा करायचा. गुलाबाचं पाणी घ्यायचं आणि त्या पाण्यामध्ये ना याचा बारीक चुरा टाकायचा. हे करून बघा. अहो, याने मस्त पैकी ना चेहरा नितळ होतो आणि तोंडावरच्या फोड्या बी जातात. माझ्याकडे ना अजून एक उपाय आहे. तो ऐका हा. दूध घ्यायचं, त्या दुधावरची साय बाजूला काढून टाकायची, त्याच्यामध्ये हळद मिक्स करायचं. हे करून बघा आणि हे जर का झालं नाही ना तर माझं नाव बदलून टाका. जिल्हा पालघर, तालुका वाडा, गाव हमरापूर, नाव पारू. लक्षातच राहील तुमच्या. पण खरंच जास्वंदीच्या फुलांनी इतका फरक पडतो? वय, हो मी खोटं नाही बोलत सर. कसं असतंय ना, जगात ना प्रत्येकालाच असं वाटतं की आपण ना सुंदर दिसावं, एकदम भारी दिसावं, नटावं, थटावं. हो, हाय का नाही? पण काय आहे ना सर, ते तुमच्या त्या दुकानामध्ये ना गोष्टी समजा महागड्या मिळतात. करेक्ट. आणि काय ते केमिकल बी असते त्याच्यामध्ये. बरोबर. त्यामुळे हे कसं सेंद्रिय, एकदम प्युअर आणि स्वस्त बी असते, परवडते समजण्यात. हाय का नाही काकू? आणि सर, आपल्या आजी आजोबांच्या काळात कुठं काय होतं? काय ते तुमचं पार्लर का पार्लर आहे ना? बरोबर. शेवटी घरचं ते घरचंच. वाव,
क्या बात है पारू, थँक्यू सो मच. आता कशा बाई? करेक्ट आहे. शेवटी दिशा ही तुझी चॉईस आहे आणि तुझी चॉईस कधीच चुकणार नाही. चला, तू हे म्हटल्यामुळे माझ्या डोक्यावरचा भार कमी झाला. पण तू बघ, तुझ्यासाठी सुद्धा एक परफेक्ट मुलगी शोधून आणते, जी किर्लोस्करांचं हे साम्राज्य आणि कुटुंब दोन्ही छान सांभाळेल. आता उद्याची आपली महत्वाची मीटिंग झाली ना की दिशा आणि प्रीतमच्या साखरपुड्याच्या तयारीला लागायला हवं. येस. सिक्युरिटी कशाला फोन करताय? अरे, काहीतरी महत्वाचं असेल म्हणूनच फोन करतायत बघ. हॅलो. हॅलो. हा आदित्य सर. अहो ते प्रीतम बाबा, अहो ते 10 रुपये नेत आणि ते शुद्धीत पण नाहीत आणि ते तसंच बंगल्यात निघालेत आणि मॅडम पण घरात येते ना, म्हणून तुम्हाला फोन केलाय. ठीक आहे ठीक आहे, मी आलोच. आई तू जा, मी आलोच. काय रे, काय झालं? इतकं काय महत्वाचं आहे? अगं गाडीची पार्किंग लाईट ऑन राहिली वाटतं. किल्ली माझ्याकडे. तुझं मी आलोच. बरं. त्यापेक्षा 20 दे मला. काय म्हणलात तुम्ही? काय म्हणलात तुम्ही? ईश दे मला. जगणं एवढं स्वस्त आहे का? स्वस्त? हेच नको झालंय मला. यार पारू, माझं अख्खं लाईफ वेस्ट होतंय यार. यार मी 1000 वेळा लोकांना सांगितलंय की ती मुलगी नको आहे मला माझ्या लाईफ मध्ये, पण तरी सगळे जबरदस्ती तिला माझ्या लाईफ मध्ये एंटर करायच्या मागे लागले. सांग ना, मी का जगावं? सांग. जगायचं, जगाच्या नाकावर टिचून जगायचं. बोलणं सोपं आहे ग. तू ओळखत नाहीस माझ्या आईला अजून. ओळखते, चांगलं ओळखते. लहानपणापासून बाकडनं लई काय काय ऐकले त्यांच्याबद्दल. प्रीतम सर, तुम्ही एक काम करा. तुम्ही त्यांच्या बरोबर बोला. तुम्हाला जे काय बी वाटते ना ते समजा सांगा त्यांना. ते ऐकतील तुमचं, समजून बी घेतील. शेवटी तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे. आणि अहिल्या मॅडमचं तुमच्यावर लई प्रेम बी आहे. मला खात्री आहे त्या तुमचं नक्की ऐकतील. प्रीतम सर, लिंबू पाणी पिऊन घ्या. येते मी. आय लव्ह यू दिशा. I don't love you anymore. In fact, I hate you, Mihir. तुझ्या रागात पण प्रेमच भरलंय. बरं मला सांग, माझं काय चुकलं? दिशा, आपण गेली इतके वर्ष रिलेशन मध्ये होतो आणि तू त्या लुझर साठी मला सोडतेस? असेल तो लुझर, पण काय ना त्याच्या नावापुढे किर्लोस्कर लागलंय. यु नो किर्लोस्कर? बिझनेस टायकून अहिल्यादेवी किर्लोस्करांचा मुलगा आहे तो. आणि मी त्या किर्लोस्कर घराण्याची होणारी सून. तुझ्यासोबत राहून जे मला कधीच नसताना मिळालं ते असं माझ्या समोर आहे. मग ते मी का नाकारायचं? आहे तुझ्याकडे उत्तर? आय वॉन्ट पॉवर. सत्ता हवी आहे मला, आणि ती पण अशी खूपशा पैशांसोबत. हे तुझं फुकटचं प्रेम घेऊन काय करायचंय मी? लव्ह डझंट पे बिल्स, सो बेटर वे लीव नाउ. प्लीज यार दिशा, डोंट पुश मी अवे. प्रेमातच सगळं असतं ना यार. आणि तुझं माझ्यावर प्रेम आहे ना. तुला काय हवंय बाबा नक्की? तुझी सोबत. अरे मग मी आहेच ना तुझ्यासोबत. ऐक मिहीर,
तू माझं पहिलं प्रेम आहेस. तुला मी विसरेन का? फ्रेंड्स म्हणून आपण आयुष्यभर एकत्र राहूया. दिशा, कोण आहे तिकडे? जा जा जा, पटकन मागच्या दाराने पळून जा.